हे मुंबई मेट्रो संदर्भातली मुंबई मेट्रो वन बाबत अतिशय ही महत्त्वपूर्ण बातमी आहे, कारण घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गातील रिलायन्स इन्फ्रा 4000 कोटींचा वाटा आता MMRDA घेणार आहे। यासाठी MMRDAला जवळपास 4000 कोटी मोजावे लागणार आहेत। राज्य मंत्रिमंडळाने यासाठी मंजुरी दिली। मेट्रो वन प्रकल्पातील रिलायन्स इन्फ्राच्या वाट्याचं मूल्य किती आणि यावरून गेल्या 4 वर्षांपासून MMRDA आणि रिलायन्स इन्फ्रामध्ये काही वाद सुरू होते, त्यामुळे अंतिम निर्णय देखील होत नव्हता। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, खरं तर हा मुंबईतला सर्वाधिक वापरला जाणारा मेट्रोचा असा हा प्रकल्प आहे आणि या पार्श्वभूमीवर हा रिलायन्स इन्फ्रामधला आणि MMRDAतला वाद काय होता आणि आता हा निर्णय घेतल्यामुळे काय नेमका बदल होणार आहे? दीपक, 4.5 लाख लोक रोज या मुंबई मेट्रो वन मधून प्रवास करतात। घाटकोपर ते वर्सोवा हा सगळ्यात पहिला मार्ग मुंबईतला मेट्रोचा सुरू झाला होता 2014 साली। 2007 साली मेट्रो आणि रिलायन्स म्हणजे अनिल धीरूभाई अंबानी यांची जी कंपनी आहे रिलायन्स इन्फ्रा यांच्यामध्ये करार झाला होता आणि त्याच्यानंतर या मेट्रोची निर्मिती सुरू झाली होती। या करारामध्ये 74% वाटा जो आहे तो रिलायन्स इन्फ्राचा होता आणि उर्वरित वाटा जो आहे 26% तो MMRDAचा होता आणि अशा प्रकारची ही पहिलीच मेट्रो ही मुंबईमध्ये तयार झाली होती। पण त्यानंतर ज्यावेळी पॅन्डेमिक आलं म्हणजे कोरोना आलं, त्या कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड मोठा लॉस हा रिलायन्स इन्फ्राला झाला असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे 2020 सालापासून त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे ही मागणी केली, MMRDAकडे मागणी केली की ही जी मेट्रो आहे त्यातला आमचा स्टेक 74% तो सरकारने विकत घ्यावा आणि आम्हाला यातून मुक्त करावं, कारण की त्या वर्षी देखील 300 कोटी रुपयांचा लॉस हा रिलायन्स इन्फ्राला झाला होता। गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये 348 कोटींचा लॉस हा रिलायन्स इन्फ्राला झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि गेल्या 4 वर्षांपासून बोलणी चालू होती। वाद काय होता तर ज्यावेळी ही मेट्रो बांधण्यात आली त्यावेळी प्राइस एस्केलेशन झालं होतं असं रिलायन्स इन्फ्राचं म्हणणं होतं। तब्बल 4,500 कोटी रुपये या मेट्रोच्या उभारणीसाठी लागले असं त्यांचं म्हणणं होतं। तर MMRDAचं म्हणणं होतं की 2000 ते 2500 कोटी रुपयांची लागत या मेट्रोच्या उभारणीसाठी झालेली आहे। त्यामुळे जर विकत घ्यायची झाली मेट्रो तर नेमकं किती प्राइस देती विकत घ्यावी, 74%चा किती पैसे हे MMRDAने मोजावे याबद्दलचा हा वाद होता आणि तो वाद अखेर शमलेला आपल्याला दिसून येतोय। त्यामुळे 4000 कोटी रुपये पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने हे MMRDA हस्तांतरित करणार आहे आणि त्या बदल्यात रिलायन्स इन्फ्रा त्यांचा जो 74%चा हिस्सा आहे तो महाराष्ट्र सरकारला टप्प्याटप्प्याने पुढच्या 4 वर्षांमध्ये हस्तांतरित करणार आहे। आता याचा फायदा काय होईल तर सध्या जे मेट्रोचे दर आहेत इतर मेट्रोमध्ये म्हणजे मेट्रो 2B असेल, 2A असेल, 7 असेल, ज्या मेट्रो सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये अत्यंत कमी दराने MMRDA मेट्रो चालवते। तेच दर आता या नवीन मेट्रोसाठी देखील लागू होतील, मेट्रो 1 साठी लागू होतील। ज्या नवीन अत्याधुनिक गाड्या या इतर रेल्वेमध्ये इतर मेट्रोमध्ये MMRDAने आणलेल्या आहेत त्याच गाड्या आता या मेट्रोसाठी देखील सुरू करण्यात येतील। ज्या जुन्या गाड्या झालेल्या आहेत चायना कंपनीच्या ज्या गाड्या आहेत 10 वर्षापूर्वीच्या त्या बाजूला काढल्या जातील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 डब्यांची मेट्रो सध्या रिलायन्स इन्फ्रा चालवते, त्या जागी 6 डब्यांची मेट्रो ही सुरू होऊ शकेल, जी प्रत्येक मेट्रोच्या प्रवाशाची मागणी होती गेल्या अनेक वर्षांपासून, कारण की सध्या अत्यंत गर्दीच्या वातावरणात या मेट्रोमधून प्रवास करावा लागतोय आणि ती गर्दी कमी करायची असेल तर डब्यांची संख्या वाढवायला हवी होती, मात्र रिलायन्स इन्फ्रा त्यासाठी तयार नव्हतं। आता मात्र MMRDAने जर विकत घेतली तर 4 डब्यांची 6 डब्यांची मेट्रो होईल आणि याचा प्रवाशांना खूप मोठा फायदा होईल। नक्कीच आहे, त्यामुळे स्वाभाविकच किती दिवसामध्ये हे सगळं होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि अपडेटबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।